विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. तुमचे सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 9वा पाठ जो पद्यपाठ आहे आश्वासक चित्र हे पाहणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत नीरजा. नीरजा यांचं पूर्ण नाव नीरजा राजन धुळेकर. जन्म 1960. या स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका, महाराष्ट्र राज्य शासनाचे कवी केशवसूत, इंदिरा संत तसेच भैरू रतन दमाणी इत्यादी पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रीचे स्थान दुय्यम ठरते. तिचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण केले जाते. आजही ते अनेक प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपात कसे चालू आहे ते दाखवणे आणि स्त्रीचे माणूसपण कसे महत्त्वाचे आहे हे लक्षात आणून देणे ही नीरजा यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी या स्त्रीविषयीचे विचार व्यक्त करण्यासाठी कवितांचा आधार घेतलेला आहे. त्या काय म्हणतात पहा, कविता माणसाला जगणे शिकवते. माणसाला माणुसकीकडे नेणारा मार्ग म्हणजे कविता असून कवितेमुळे माणसाला व्यक्तीसोबतची, निसर्गासोबतची नाती कळतात. कवयित्री नीरजा यांचं साहित्य आपण पाहूया पहा. त्यांचे कविता संग्रह वेणा, निरन्वय, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी. ललितलेख संग्रह आहेत चिंतन शलाका, बदलत्या चौकटी आणि जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती, पावसात सूर्य शोधणारी माणसं हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. आता आपली जी कविता आहे आश्वासक चित्र ही त्यांच्या निरर्थकाचे पक्षी या कविता संग्रहातनं घेतलेली आहे. या कवितेचा काव्यप्रकार आहे मुक्तछंद. मुक्तछंद म्हणजे तुम्हाला माहिती की जे काव्य लिहिताना वृत्त, अलंकार यांची बंधनं नसतात. आपल्याला पाहिजे ते शब्द आपण वापरू शकतो. आणि या कवितेचा आशय आहे, काय सांगितलं आहे कवितेत, तर स्त्री पुरुष समानतेचं मूल्य विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवण्याचं, बिंबवण्याचं काम या कवितेतनं कवयित्रींनी केलेलं आहे. आश्वासक चित्र या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे. सार्वकालिक म्हणजे काय? सर्व काळांमध्ये तो खरा ठरणारा आहे. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केला आहे. का शिकायची आपण ही कविता? तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण स्त्री पुरुष समानतेचं मूल्य रुजवलं पाहिजे. आपण स्त्री पुरुष यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये. स्त्रियांना कधी कमी लेखू नये. हे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनावर रुजावं याचसाठी हे आश्वासक चित्र ही कविता आपल्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेली आहे. मग तुम्ही कविता शिकणार म्हणजे काय करणार? तर कवितेचे प्रश्नोत्तर पाठ करून लिहायचे किंवा कृती सोडवायचे असं नाही करायचं. तर ही कविता आपल्यामध्ये उतरली पाहिजे. आपल्या आचरणातनं स्त्री पुरुष समानतेचं मूल्य दिसलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण ही कविता शिकली असं म्हणता येईल. आता आपण कविता वाचूयात. पान नंबर 31. सर्वांनी पुस्तक काढलंच असेल. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधण भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा.
मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, "तू भाजी बनव छानपैकी पाल्याची." ती म्हणते, "मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?" मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, "आता तू." मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. पाहता स्पष्टीकरण. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. तापलेलं ऊन म्हणजे काय तर खडतर परिस्थिती आहे. स्त्री पुरुष विषमतेचं वातावरण सगळीकडे असलेलं अशी ही तापलेलं ऊन अशी संकल्पना आहे. आणि त्याच ठिकाणी आडोसा म्हणजे काय तर खडतर आयुष्यातून स्वतःचा निवारा जेव्हा स्त्री शोधते त्याला आडोसा असं म्हटलेलं आहे. तर ही मुलगी खेळते आहे अशा खडतर परिस्थितीत. ही मुलगी आडोशाला बसून खेळते आहे आणि हे चित्र लेखिक कवयित्री आपल्या घराच्या झरोक्यातून, झरोका म्हणजे अगदी छोटी खिडकी, त्या झरोक्यातनं ती पाहत आहे. मग झरोका का म्हटलं इथे, तर झरोका म्हणजे काय तर धूर जाण्यासाठी वगैरे पूर्वीच्या काळी छोटीशी खिडकी असायची पहा घराला. तर स्त्रीचं मर्यादित विश्व या झरोक्यातनं प्रकट होते. चार भिंतींच्या आत असताना बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्याचं साधन हा झरोका आहे. म्हणजे झरोका म्हणजेच स्त्रीचं विश्व आणि बाहेरचं विश्व यांना सांधणारा हा दुवा आहे. कवयित्री काय पाहते आपल्या झरोक्यातनं, तर ती मुलगी खेळतीये. काय करते ती मुलगी? बाहुलीला मांडीवर घेतीये, एका हातानं थोपटते तिला आणि भाताचं आधण चढवते भातुकलीच्या एवढ्याशा गॅसवर. भातुकली म्हणजे काय तर लहान मुलींचा खोटा खोटा स्वयंपाक करण्याचा असा हा खेळ. आधण म्हणजे तर अन्न शिजवण्यासाठी तापवायला ठेवलेलं पाणी, त्याला म्हणायचं आधण. तर ती भातुकलीचा खेळ खेळतीये. खेळता खेळताच लहान बाहुली तिच्याकडे आहे, त्या बाहुलीला ती थोपटतीये आणि बाहुलीला सांभाळता सांभाळताच ती स्वयंपाक पण करते. म्हणजे या मुलीकडे पाहून आपल्या असं लक्षात येते की ही मुलगी, तिला भविष्यात जे काही काम करावं लागणार आहे घर सांभाळण्याचं, तेच काम ती या खेळामध्ये करते. म्हणजे तिच्या स्वप्नांची दुनिया, आयुष्यात पुढे काय करायचं आहे तेच काम ती या खेळामध्ये करते. कारण मुली घर सांभाळणं, स्वयंपाक करणं, चूल मूल अशा प्रकारचं काम हे करत असतात आणि तेच या ठिकाणी ही मुलगी करत आहे. आता पुढे पहा, एक मुलगा काय करतोय, तर चेंडू हातात घेऊन खेळतोय. खूप उंच उडवतोय चेंडू आणि तो बरोबर आपल्या हातामध्ये झेलतोय. म्हणजे मुलं घरात रमतात का किचनमध्ये स्वयंपाक करण्यामध्ये? नाही, तर ते त्यांच्याच विश्वामध्ये रमत असतात. त्यांचं आयुष्य ते जगत असतात. म्हणजे मुलींनी घर सांभाळणं आणि मुलांनी बाहेर फिरणं किंवा बाहेरची कामं वगैरे करणं, हेच पारंपरिक विचार किंवा आपली ही संस्कृती आहे. त्यानुसार हे मुलगा आणि मुलगी खेळत आहे. आता ही मुलगी स्वयंपाक करता करता या मुलाकडे कौतुकाने पाहते पहा. तिला काही कमीपणा वाटत नाही स्वयंपाक करण्याचा, किंवा मुलगा खेळतोय बाहेर आणि मला स्वयंपाक करायला लावते असंही काही तिच्या मनामध्ये येत नाहीये. ती त्याच्याकडे कौतुकाने पाहते की किती छान तो चेंडू झेलतोय. आणि मग तिच्या मनात येतं की अरे, या मुलाप्रमाणे आपण पण चेंडू झेलला तर, असं तिच्या मनात येतं. आणि मग ती बाहुलीला काय करते, बाजूला ठेवते आणि त्या मुलाच्या जवळ जाते. जवळ गेल्यावर मुलगा जरा परत हुशारकीनं तिच्यासमोर परत चेंडू वरती उंच फेकतो आणि झेलतो ना. आपलं कसब, आपलं कौशल्य, आपली कुशलता तिला पुन्हा एकदा दाखवतो
की बघ मी कसा चेंडू झेलू शकतो, तुला येतं का माझ्यासारखं, असं म्हणण्याचा उद्देश त्याचा आहे. आणि म्हणून ती मुलगी त्याच्याजवळ गेली की तो परत तो चेंडू उंच उडवून झेलतो. मग मुलगी विचार करते की ती त्याला म्हणते, चेंडू मागते, दे मला चेंडू, मी पण झेलू शकते तुझ्यासारखं. तेव्हा तो मुलगा हसतो तिच्याकडे पाहून. कसा हसतोय तर कुत्सिकपणे हसतोय, उपरोधिकपणे हसतोय की तुला काय जमणार आहे माझ्यासारखा उंच उडवून चेंडू झेलायला. तो असा उपरोधिकपणे हसतो आणि तिला काय म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. मुलगा इथे तिला कमी लेखतोय, पहा तुझं काम फक्त स्वयंपाक करण्याचं आहे, तू तेच कर, तुला काही हे आमचं मुलांचं काम जमणार नाही, चेंडू खेळणं तुला जमणार नाही. तेव्हा मात्र ही मुलगी म्हणते की मी दोन्ही करू शकते, म्हणजे मी स्वयंपाक पण करू शकते आणि तुझ्यासारखा चेंडूही झेलू शकते. म्हणजे इथे कवयित्रीला काय सांगायचं आहे की स्त्री पुरुष समानता, स्त्रियांकडे सुद्धा कौशल्य आहे, त्यासुद्धा पुरुषांसारखी कामं करू शकतात, हे कवयित्रीला इथे सांगायचं आहे. आणि ही मुलगी त्या स्त्रीचंच प्रतिनिधित्व करते, आधुनिक स्त्रीचं, की मी तुझ्यासारखं काम करू शकते, दोन्ही करू शकते एकाच वेळी, घर पण सांभाळेल आणि तुझ्यासारखी बाहेरची कामं पण करू शकेल, तू करशील का? आता मात्र मुलगा तिच्या हातामध्ये चेंडू देतो, म्हणजे त्यानं आपली जबाबदारी ही तिच्यावर सोपवलेली आहे. या ठिकाणी कुठले मत्सर नाही किंवा स्पर्धा नाही आहे दोघांमध्ये. तो पण म्हणतो की ठीक आहे, कर तू माझ्यासारखा, आणि म्हणून तो चेंडू तिच्या हातामध्ये देतो. मुलगी घेते चेंडू. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. ती पण काही मागे हटत नाही, हो की नाही, मी घरातलं बाहेरचं दोन्ही जमतं मला, तुला जमेल का? आणि म्हणून ती काय करते, चेंडू घेते त्याच्याकडनं आणि उंच उडवते आणि ती बरोबर ओंजळीत चेंडू झेलते. मुलाला आश्चर्य वाटतं, अरे हिला कसं काय जमलंय, कुठं शिकली ही? त्यालाही आश्चर्य वाटतं. आणि म्हणून मग तो आश्चर्यचकित झालेला पाहून आता मुलगी म्हणते की आता तू, मी माझी जबाबदारी पूर्ण केलेली आहे, मी स्वयंपाक पण केला आणि तुझ्यासारखा चेंडू पण झेलला, आता तू कर बरं माझं काम. आणि असं म्हटल्यानंतर मुलगा काय झालेला आहे, मांडी घालून गॅससमोर बसलेला आहे. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. पाहता इथे फरक काय लक्षात येतो आपल्या, की मुलाला स्वयंपाक करायचा आहे पण आणि लहान बाहुलीला पण सांभाळायचे, दोन्ही कामं तो एका वेळी करू शकत नाही आहे. इथे मुलगी काय करत होती पहा दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये, की ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधन भाताचं, म्हणजे मुलीलाही सांभाळते आणि त्याचवेळी स्वयंपाक पण करते, दोन्ही कामं ती एका वेळी करते. पण इथे मुलाला जमतंय का ते? तो नवखा आहे, अजून प्रयत्न करतोय. आधी तो बाहुलीला झोपवतो आणि मग भाजीसाठी पातेलं शोधत आहे. म्हणजे मुलीची कामं करायला तो तयार झालेला आहे, पण त्याला तिच्यासारखं कौशल्य नाही आहे. आणि म्हणून तो मग कवयित्री पुढे काय म्हणते पहा, हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. हळूहळू या खडतर परिस्थितीत तोही आपलं सुख शोधेल किंवा आपलं कौशल्य त्यालाही जमेल की घर सांभाळणं स्त्रियांसारखं. दोघंही, स्त्री आणि पुरुष, हे दोघेही समान पातळीवर येणार आहेत. एकमेकांच्या साथीनं एकमेकांना मान देऊन दोघांनी प्रगती करायची आहे. या ठिकाणी कोणीही एकमेकांना कमी लेखायचं नाही आहे. जरी आपली पुरुषप्रधान संस्कृती असली तरी स्त्रियांना दुय्यम स्थान देता कामा नये, हेच कवयित्री या ठिकाणी म्हणते. म्हणजे स्त्रिया आज आपण पाहतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं काम करत आहेत. सैन्यदलामध्ये असेल किंवा कोण आहे, डॉक्टर, इंजिनियर वगैरे, या सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया आज काम करत आहेत. मग अशा स्त्रिया काम करत असताना त्यांना घरामध्ये पुरुषांनी काय केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे. प्रसंगी घरातली काही कामं स्वतःही शिकली पाहिजेत, स्वतःही केली पाहिजेत. इथे स्त्रियांची कामं पुरुषांनी केली म्हणजे त्यांना खूप कमीपणा आहे असं काहीही मानायचं नाही आहे. कारण हे दोघं एकमेकांना पूरक आहेत. असं म्हणतात की संसाररूपी रथाची दोन चाकं म्हणजे स्त्री आणि पुरुष असते, हो की नाही.
एक चाक जरी कमकुवत असेल तर रथ चालतो का व्यवस्थित? नाही चालणार. आणि म्हणून एकमेकांना कमी न लेखता दोघं एकमेकांना पूरक आहेत. दोघांनी एकमेकांचा आदर करायचा आहे. एकमेकांच्या साथीनं दोघांची काय करायची? प्रगती करायची. म्हणजे या मुलगा आणि मुलगी यांच्या या भातुकलीच्या खेळातून कवयित्रीला उद्याच्या जगाचं एक आश्वासक चित्र दिसतंय. ती काय म्हणते पहा पुढे. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. आता ही मुलगी भातुकली बाजूला सारून चेंडू खेळते, हो की नाही? मग ही लहान मुलं भविष्यात मोठी होऊन या पारंपरिक भूमिकांतून बाहेर पडणार आहेत आणि परस्पर सामंजस्य आणि सहकार्यानं जीवन जगतील, ज्यामुळे आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीतील स्त्री पुरुषातील भेदभाव नष्ट होतील. खऱ्या अर्थाने स्त्री व पुरुषातली दरी मिटून जाईल. ज्या सहजतेनं ही मुलं एकमेकांचे खेळ खेळतात, त्याच सहजतेनं ही मुलं उद्या मोठी झाल्यावर प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा एकमेकांची कामं करतील आणि दोघे मिळून सर्व जबाबदाऱ्या उचलतील, याची कवयित्रीला खात्री आहे. आधुनिक स्त्रीचा स्वकर्तृत्वावरचा विश्वास, तिची आव्हान पेलण्याची तयारी, तसेच स्त्रीची क्षमता पाहून स्वतःची मानसिकता व त्यानुसार वर्तणूकही बदलणारा पुरुष हे या ओळीतून आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. भविष्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र, उत्साहवर्धक असं चित्र प्रत्यक्षात साकार होईल, हा सार्वकालिक विचार कवयित्रीने येथे मांडलेला आहे. ही संपूर्ण कविताच स्त्री पुरुष समानतेच्या मूल्याविषयी बोलते. शेवटी कवयित्री काय म्हणते पहा. माझ्या घराच्या झरोक्यातून भविष्यातल्या जगाचे आश्वासक उत्साहवर्धक चित्र मला दिसते. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील. भातुकलीच्या लुटूपुटू स्वप्नाळू जगातून वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा, म्हणजे हे पुढे जाऊन स्त्री पुरुष होणार आहेत, या दोन्ही मुलांचा हात एकमेकांच्या हातात असेल, म्हणजे ते एकमेकांच्या सहकार्यानं कामं करतील. ज्या हातांवर बाहुली आणि चेंडू दोन्ही स्नेहाने, प्रेमाने सहज एकत्र विसावतील, म्हणजेच भविष्यात स्त्री पुरुषांमध्ये परस्पर स्नेह आणि सामंजस्याची भावना निर्माण झालेली असेल, असं कवयित्री नीरजा या ठिकाणी म्हणतात. आलं लक्षात सर्वांच्या? धन्यवाद.